नमस्कार. मी प्रिया काळे आणि आपण ऐकत आहात तरुण भारत पॉडकास्ट. आजच्या कथेला मी सुरुवात करते. जर आपल्याला ही गोष्ट आवडली तर एक लाईक करून शेअर जरूर करा. आजचा आपला विषय आहे बंदा रुपया. हुश, पार पडलं बाबा माझ्या लेकराचं लग्न, असं म्हणत नुकतीच वरांड्यात आराम खुर्ची घेऊन बसले होते. इतक्या तिकडून आवाज आला, चल बघू, आहेराची पाकिटं उघडून बघूया. मी म्हटलं काहीतरीच यांचं, आत्ताच कशाला ती पाहायची? अहो, आलेली पाहुणी मंडळी जाऊ देता आधी, मग बघू निवांत. पण यांचा हट्ट नडला ना. म्हटलं चला बघूया तुमच्याकडच्या पाहुण्यांनी काय दिलंय ते. पण हे गप्प बसले तर शपथ. म्हणाले बघू की तुझ्या घरच्याकडच्या लोकांनी काय दिलंय तेही समजेल. दोघेही मग एक एक पाकिट आणि गिफ्ट अलगद उघडू लागलो. किती किती सुंदर म्हणून त्यातून वस्तू बाहेर निघत होत्या. काचेच्या कपबशीचा सेट, डिनर सेट, नक्षीदार फुलदाणी, त्यात एखाद दुसरी चांदीची वस्तू. मन हळूहळू भरून येत होतं आपल्या आप्तांचं आमच्यावरचं प्रेम बघून. कधी 500 तर कधी 1000च्या रकमेची पाकिटं येत होती. इतक्यात खूप वेळ बाजूलाच निपचित पडलेल्या एका पाकिटानं मला खुणावलं. ते यांनी हातात घेऊन उघडलं. वजनानं हलकं वाटत असल्यानं यांनी लगेच मला टोला मारला, बघ बघू तुझ्या पाहुण्यांनी दिलेलं हे पाकिट, तूच उघड. मी लगेच म्हटलं, यावर देणाऱ्याचं नाव नाहीये, म्हणजे नक्कीच तुमच्याकडच्या लोकांनी दिलं असणार. असं म्हणत मी ते पाकिट उघडलं. ते भेट पाकिट उघडताना त्यात फक्त एक कागद आणि बंदा रुपया हाताला लागल्यानं आमच्या दोघांची उत्सुकता अजून वाढली. कागदाची घडी उघडली आणि त्यात खरडलेल्या 5-6 ओळींचा मजकूर वाचताच डोळ्यात पाणी तरळलं. त्यात लिहिलं होतं, माफ करा, मी ना तुमच्या नात्यातला काय ओळखीचा सुद्धा नाहीये. वृद्ध आई वडिलांनी माझ्याबाबत पाहिलेली स्वप्न फुलवण्यासाठी ग्रामीण भागातून नोकरीच्या शोधात आलेला एक उच्च शिक्षित बेरोजगार तरुण आहे. मला कडकडून भूक लागली होती. जवळ पैसेही नव्हते. येथून पुढं जाताना हे लग्न दिसलं आणि भूक शमवली. या बंदा रुपयाचं हल्लीच्या काळात काहीच मोल नाही, हे मी पुरेपूर जाणून आहे. पण तरीही खाल्लेल्या अन्नाबद्दलची कृतज्ञता म्हणून यात हा बंदा रुपया टाकलाय. या ओळी वाचल्या आणि यांचा हात माझ्या खांद्यावर अलगद जाणवला. यांच्याही डोळ्यात पाणी आलंच होतं. आम्ही दोघंही निशब्द झालो होतो.